नमस्कार मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राजकारण ॲनालायझर. तर मित्रांनो, व्हिडिओच्या पोस्टरवरूनच आपल्याला कळालं असेल की आपण कुठल्या टॉपिकवरती बोलणार आहोत. यस, तर देवेंद्र फडणवीस येणाऱ्या विधानसभेत पराभूत होऊ शकतात का? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत की लोकसभेत झालेल्या इलेक्शनमध्ये त्यांच्या मतदारसंघातून कोणाला किती लीड मिळाली आणि त्यांचं 2009 ते 2019 या दरम्यान ते किती मताधिक्याने निवडून आलेले आहेत. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेऊयात मित्रांनो. देवेंद्र फडणवीस हे 2009 ते 2019 असे सलग 3 वेळा नागपूर दक्षिण पश्चिमचे आमदार आहेत मित्रांनो. आणि 2013 ते 2015 या दरम्यान ते महाराष्ट्र राज्य BJPचे अध्यक्षसुद्धा होते मित्रांनो. आणि जेव्हा 2014ला महायुती सत्तेवर आली तेव्हा ते 2014 ते 2019 या कार्यकाळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा होते मित्रांनो. त्यानंतर 2019चे जेव्हा इलेक्शन झाले तेव्हासुद्धा राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिलं होतं. पण उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करून ते स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेता बनावं लागलं मित्रांनो. 2019 ते 2022 या दरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता होते. आणि 2022ला जेव्हा शिंदे यांनी बंड केलं त्यानंतरनं परत ते सत्तेवर आले आणि ते आत्ता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत मित्रांनो. तर देवेंद्र फडणवीस पडू का शकतील याची कारणे आपण जाणून घेऊयात मित्रांनो. प्रथमतः आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये मराठा आरक्षणाबद्दल खूप काही चालू आहे. त्यातच जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सुपडा साफ करणार असे वारंवार इशारे दिलेले आहेत. आणि ते असं सुद्धा म्हणाले आहेत की देवेंद्र फडणवीसांना आम्ही नागपूरमधून पाडणार. तर जाणून घेऊयात मित्रांनो, देवेंद्र फडणवीस मागच्या 3 वेळेस किती मताधिक्यानं निवडून आलेत आणि झालेल्या लोकसभेत त्यांच्या मतदारसंघातून कोणाला किती लीड मिळाली आहे मित्रांनो. तर चालू करूयात. आपण पाहूयात 2019चा निकाल मित्रांनो. जर 2019चा निकाल जर आपण पाहिला तर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत झाली होती मित्रांनो. काँग्रेसकडनं डॉक्टर आशिष देशमुख उभे होते. त्यांना 60,000च्या जवळपास मताधिक्य पडलं होतं मित्रांनो. त्यातच देवेंद्र फडणवीस यांचा जवळपास 50,000 मताधिक्याने विजय झाला होता. आपण पाहूया आता 2014चा निकाल. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, 2014ला सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यामुळे सगळीकडे चौरंगी लढत होत्या. तरी पण देवेंद्र फडणवीस यांनी एका साईडने आपला विजय निश्चित करून घेतला होता. त्या टाईमला काँग्रेसकडनं प्रफुल्ल कुदडे, शिवसेनेकडनं पंजू तोतवानी आणि NCPकडनं दिलीप पंकुले उभे होते मित्रांनो. त्यावेळेससुद्धा त्यांचा जवळपास 60,000च्या मताधिक्याने विजय झाला होता मित्रांनो. आणि आता आपण पाहूयात 2009चा निकाल. 2009ला सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली होती मित्रांनो. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे फर्स्ट टाईम नागपूर दक्षिण पश्चिमचे आमदार झाले होते आणि त्यावेळेस त्यांचा जवळपास 27,000 एवढ्या मताधिक्याने विजय झाला होता मित्रांनो. तर आता आपण जाणून घेऊयात की आत्ता रिसेंटली झालेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांच्या मतदारसंघातून कोणाला किती लीड भेटला आहे. आपण जर पाहत असताल तर 2024 लोकसभा नागपूर निकालामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत होती, ज्यात नितीन गडकरी हे भारतीय जनता पार्टीकडनं आणि विकास ठाकरे हे काँग्रेसकडनं उभे होते मित्रांनो. त्यात जवळपास 1,35,000च्या वरती नितीन गडकरी यांचा विजय झाला होता मित्रांनो. आता आपण पाहूयात की देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ जो की नागपूर दक्षिण पश्चिम आहे, तिथून कोणाला किती लीड मिळाला होता.
जसं की आपण पाहत आहात मित्रांनो, जवळपास नितीन गडकरी यांना 1,13,501 मते पडली होती आणि काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना जवळपास 80,000 मतं पडली होती. त्यांच्या विजय त्यांच्या मताधिक्याचं मार्जिन होतं जवळपास 33,535 एवढं. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की नागपूर दक्षिण पश्चिममधनं देवेंद्र फडणवीस हे निश्चित विजयी होऊ शकतील मित्रांनो. तरी आपल्याला काय वाटतं हे जरूर कमेंट करून आम्हाला कळवावे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि वाटलं तर सबस्क्राईब पण करू शकता मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.